सरळ प्रतिक्रिया द्या आम्हाला। यामध्ये मला असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे आणि या संमेलनाचे आदरणीय पवारसाहेब हे स्वागताध्यक्ष आहेत आणि या संमेलनांतर्गत जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यानुसार आदरणीय पवारसाहेबांनी स्वागताध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि पवारसाहेबांनी एक स्टेट्समनशिपचं उदाहरण घालून दिलेलं आहे। महाराष्ट्राला जी सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभलेली आहे त्याचाच हे द्योतक आहे असं मला वाटतं। डॉक्टर पण ती मुद्दा यातला हा यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं हे पटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या आयोजकांनीही ठरवलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे कुणाला पुरस्कार द्यायचा कुणाला द्यायचा नाही हे आयोजकांचं महत्त्वाची एक गोष्ट आहे। दुसरी बाब अशी होते की मी जसं म्हणालो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला घालून दिली आहे म्हणजे निवडणुकीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता, परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना। ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला क्रीडा साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे। नाही पण ज्या पद्धतीने दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे हे राजकीय दलालांचं केंद्र बनलेलं आहे, दलालांचा अड्डा बनला। मला वाटतं हा त्यांचं वैयक्तिक मत का बनलं याची मला कल्पना नाही, परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मी त्यातल्या एक कार्यक्रम जेव्हा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या वतीनं एक प्रतिक्रिया आली, ती फार बोलकी मला अशी वाटते की मराठी भाषेचे एका अर्थानं बाहेरच्या राज्यात राहणारे मराठी भाषिक हे एका अर्थानं ब्रँड अँबॅसेडर आहेत। मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतं, याचा दिल्लीतल्या मराठी भाषिकांमध्ये असणारा आनंद त्यांचा उत्साह हा जाणवण्यासारखा आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यावर अकारण गालबोट लावण्यापेक्षा कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करण्याची सूचना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देणं हे जास्त गरजेचं आहे। नाही पण जो पुरस्कार पैशाने मिळालेला आहे महाजी शिंदे नावांचा तुम्ही इतिहास जाणता, निकषानुसार हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळतो का, ते त्यात बसतात का, तुम्ही वैयक्तिक एक इतिहासकार म्हणून तुमची प्रतिक्रिया? पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत याची मला कल्पना नाही आहे। हा पुरस्कार का दिला मला जी माहिती आहे त्यानुसार दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांचंही योगदान लाभलेलं आहे। त्यामुळे जर हे योगदान लाभलं असेल आणि त्या दृष्टीनं त्यांचा एक सन्मान करावा असं आयोजकांना वाटलं असेल त्यात मला गैर काय असं वाटत नाही। राऊतांच्या विधानाने काही महाविकास तुम्ही पाहिले इतिहास पाहिला, त्यांनी दिल्लीमध्ये मराठी माणसाचा पाया भक्कम केला, एकनाथ शिंदे यांनी किती पाया भक्कम केला या वर्षामध्ये? मग हे पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत त्याची जर आपण मला माहिती दिलीत तर ते जास्त योग्य ठरेल, कारण कसं होतं की पुरस्कार नेमका का दिला जातोय त्या प्रत्येक पुरस्काराचे काही निकष असतात, या पुरस्काराचे निकष काय आहेत याची मला कल्पना आहे। त्यामुळे या पुरस्काराच्या पात्र अपात्रतेबद्दल बोलणं उचित नाही असं मला वाटतं। नाही ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी म्हटलंय की देवाणघेवाणीसाठी केलेला आहे, दलाली सुरू आहे याच्यामध्ये, अक्षरशः अशा शब्दात त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही म्हणताय की निकष काय आहे माहिती नाही पण तुम्ही समर्थन करताय, तुम्हाला निकष माहित नाही पण तुम्ही समर्थन कसं करता? मला हे महत्त्वाचं जास्त वाटतं ना की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असताना दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक वर्षांनंतर म्हणजे माननीय पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना झाल्यानंतर इतक्या वर्षांनी हे होतं, याचा एक उत्साह हा इथल्या सगळ्या मराठी भाषिकांमध्ये फार मोठ्या संख्येने मराठी भाषिक राहतात। त्यामुळे याला गालबोट लावण्यापेक्षा किंवा त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा जिथे दुरुस्ती आहे ती करणं जास्त गरजेचं असं माझं मत। आपण इतिहासकार आहात आणि संजय राऊत म्हणतात ज्यांनी झाशीच्या राणीसोबत दगा केला अशा महाजी शिंदेंना च्या नावाने तुम्ही एकनाथ शिंदेंना पुरस्कार देता। दगा हे बघा, यामध्ये महाजी शिंदेंचं एकूण योगदान मराठेशाहीच्या इतिहासामधलं हे योगदान कुणीही नाकारू शकत नाही। यामधल्या एखाद्या प्रसंगाकडे बघून जर त्या इतिहासाच्याच खोलात जायचं म्हटलं तर ते उचित नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचं हे योगदान आहे आणि मला वाटतं की त्यामुळे महाजी शिंदेंच्या योगदानाविषयी प्रश्न उपस्थित करणं उचित ठरत। डॉक्टर